नमस्कार. मी गोपाळ इंद्राळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पुसद शहर. दिनांक 21/5/2026 रोजी आम्हाला गोपनीय माहिती भेटली की आपल्या पुसद शहरातील विहार लॉज येथे काही इसम हे बनावट नोटा तयार करीत आहेत. या माहितीवरून आम्ही व आमची टीमसह सदर ठिकाणी आम्ही छापा मारला. तर त्या ठिकाणी आम्हाला 4 इसम, त्यांची नावे असे आहेत: सुरेश किशन पेंद्राम, अन्वेष उर्फ अविनाश कुमार सुरेंदर मालराज, व्यंकटेश किशन जंगली आणि सय्यद साजिद सय्यद खाजा, हे सर्व राहणार मंचरियल, तेलंगणा राज्यातील आहेत. ते सर्व मिळून संगनमताने बनावट नोटा तयार करण्याचं साहित्य, त्यामध्ये आयोडीन आहे आणि सर्जिकल स्पिरिट, जे नोटाच्या आकाराचे बंडल, तसे इतर साहित्यामध्ये पट्टे आहेत, सोडियम थायोसल्फेट, तसेच त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली कार आणि त्यांचे एक 6 मोबाईल असा मुद्देमाल आम्हाला आढळून आला आहे. तसेच ओरिजिनल जी नोट आपले एकूण 6,000 रुपये 500च्या नोट दराच्या नोटा, त्यापैकी एका नोटीला त्यांनी आयोडीन लावून त्यांची असं म्हणजे बनावटीकरणासाठी ती वापर करताना आम्हाला मिळून आलेली आहे. त्यावरून माझ्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक 409/2026 कलम 178, 180, 181 आणि 3/5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपितांना गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग असल्याने यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयासमक्ष काल हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 2 दिवसाचा PCR दिलेला आहे. त्यांच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक सनगर साहेब हे करीत आहे. सदर बाबत आम्हाला गोपनीय माहिती होती की अशाशे हे व्यक्ती आलेले आहेत. त्या माहितीवरून आम्ही ही कारवाई केली. जनतेला असे आव्हान राहील की अशा व्यक्तीपासून सावधान राहिलं पाहिजे. आपली फसवणूक होते, कारण बनावट नोटा हे शक्यतो ओळखू येतात लवकर, त्यामुळं सर्वांनी सतर्कता बाळगली पाहिजे. महत्वाची बाब म्हणजे तेलंगणा राज्यामधून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन पुसद तालुक्यामध्ये हे जे व्यक्ती आहे हे बनावट नोटा बनवत होते. तर पुसदच्या व्यक्तींशी काही तसा गोपनीय संबंध वगैरे दिसून आलेला आहे का? नाही, सदर बाबत आमचा तपास चालू आहे. तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करीत आहोत.